नमस्कार सगळ्यांना. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. थोडा संकोच आहे, पण मनापासून खूप आनंदी आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे, कारण आज मी इथे माझ्या कुटुंबासोबत आले आहे. आज आम्ही SRPF कॅम्पच्या परिसरात असलेल्या या सुंदर जंगलात आलो आहोत. चारही बाजूंनी हिरवळ, शांतता, निसर्गाची साथ आहे. कुटुंबासोबत अशा शांत ठिकाणी वेळ घालवणं खूप छान वाटतं. या जंगलात चालताना मन आपोआप शांत होतं. इथे फक्त झाडे नाहीत, तर समाधान आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. या जंगलाच्या कुशीत वसलेले आहे हे पवित्र हनुमान मंदिर. साधं, शांत आणि श्रद्धेने भरलेलं मंदिर. आज इथे मसाले भाताचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. भक्ती आणि सेवा यांचा सुंदर अनुभव आज इथे मिळतो. माझ्या कुटुंबासोबत हा क्षण अनुभवणं आणखी खास आहे. हे क्षण मनात साठवायचे आहेत. माझा व्लॉगमधून हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. हा माझा पहिला व्लॉग, पहिला प्रयत्न आहे. तो परफेक्ट नसेल, पण तो खरा आहे. माझ्या या पहिल्या व्लॉगला तुमचं प्रेम, पाठिंबा मिळो हीच माझी इच्छा. चला तर मग या शांत व सुंदर प्रवासाला एकत्र सुरुवात करूया. तर हे आहे मंदिर. हे आमचे आराध्य दैवत हनुमानजी. इकडे हनुमान चालीसा व अनेक देवतांचे चित्रसुद्धा लावले आहेत. एकीकडे हनुमानजीची तर एकीकडे एकत्रच शिवजीचीही पूजा करता येईल अशी पिंडसुद्धा लावली आहे. हे बघा, हा माझा सनी. यालाही आम्ही जंगलात घेऊन आलेलो आहे. त्यालाही एक विस्मरणीय अनुभव मिळायला हवा ना. तर ह्या माझ्या काकू आणि मोठी आई वगैरे सगळ्या मिळून मसाले भाताची तयारी करत आहे. काही क्लिप्स माझ्याकडून हरवल्यामुळे हे बघा, मसाले भाताची तयारी इथे सुरू आहे. म्हणजे ऑलमोस्ट मसाले भात बनण्याची तयारी झाली आहे. हा बघा, आमचा सनी हा एवढा शांत यामुळे बसला आहे कारण की या जंगलात बिबट्याचा वावर आहे. थोड्याच वेळाने आत्याने रुईच्या पानावर राम राम लिहून त्याचा हार बनवला आहे. तर माझ्या दादानं श्रद्धेने हनुमानजीला शेंदुराचा लेप लावत आहे. ही केवळ पूजा नाही, तर मनापासून केलेली सेवा आहे. हनुमानजींना शेंदूर हे फार प्रिय आहे. शेंदूर हा शक्ती, निष्ठा आणि भक्तीचं प्रतीकसुद्धा आहे. पूजा पूर्ण झाल्यानंतर हनुमानजींना हार घालण्यात आला. मंदिरात शांत आणि भक्तिमय वातावरण पसरलं. त्यानंतर आरतीची तयारी सुरू करण्यात आली. सगळे भक्त एकाग्रतेने आरतीसाठी तयार झाले. सर्वांनी आरतीही केली. श्री हनुमानजीच्या नावाने व रामचंद्रांच्या नावाने सर्व जंगल जसं दुमदुमल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर लगेचच आम्ही भाताकडे लक्ष केलं, तर ऑलमोस्ट भात शिजलाच होता. फक्त 5-10 मिनिटं वाफेवर शिजवायचा होता. त्यानंतर आत्याने त्यात कोथिंबीर टाकली आणि एकदा आणखीन भात मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून दिले. सगळीकडे वारा वाहत होता, त्यामुळे भाताचा सुगंध पसरलेला होता. तर आपला भात आता तयार आहे. मला आता व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा तोंडाला पाणी येत आहे, कारण की इतका सुंदर भात झाला होता तो, खूपच. त्यानंतर सगळे माणसं, मुलं जेवायला बसले आणि मोठीही वाढत होती. तर हे बघा, आमच्या घरचे लोक जेवत आहे. थोड्या वेळाने ऋषीदादा, मोठे बा, मामाजी व भक्तिताई आली. त्यानंतर आम्ही दोघींनी सोबतच जेवायला बसलो. हे माझं ताट आहे आणि ही भक्तिताई. सगळ्यांचे जेवण आटपल्यावर आम्ही चहा पिलो. अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी मला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. व हा आजचा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. तोपर्यंत जय बजरंगबली.